सोलापूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग 2010 ते 2014 या काळात पूर्ण झाला। त्यावेळी या मार्गावरून दररोज 30,000 वाहनांची वर्दळ होती। डिसेंबर 2024 अखेर या महामार्गाच्या वाहनांची दररोजची संख्या 42,000वर पोहोचली आहे। वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातही वाढल्याचे चित्र आहे। महामार्गांची लेन वाढीच्या निकषांनुसार 60,000 वाहने दररोज ये जा करत असल्यास सोलापूर पुणे महामार्ग 6 पदरी होणार आहे। आणखी 2-3 वर्षांनंतर हा महामार्ग 6 पदरी होईल असेही NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दररोज सरासरी 2 जणांचा मृत्यू होतोय। रस्ते अपघाताबरोबरच अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे। त्यामुळे सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेषतः ज्या गावकऱ्यांना शेती किंवा घराकडे ये जा करण्यासाठी स्थानिकांना विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो अशा ठिकाणी नव्याने उड्डाणपूल उभारले जाणार आहेत। मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशालेजवळ सतत अपघात होत होते, त्या ठिकाणी आता उड्डाणपूल उभारला आहे। अशा प्रकारे आता अर्जुन सोंड जवळ काम सुरू झाले असून पुढे हा उड्डाणपूल लांबोटी पुलापर्यंत असणार आहे। त्यासाठी साधारणतः 19 कोटी रुपयांचा खर्च केला जात असून एका वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। दुसरीकडे अनगर पाटी जवळील उड्डाणपुलासाठी 45 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याचेही काम डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण होणार आहे। सावळेश्वर जवळील उड्डाणपुलासाठी 30 कोटींचा खर्च अपेक्षित असून मंजुरीसाठी त्याचा प्रस्ताव प्राधिकरणाला पाठवण्यात आला आहे। अंतिम मंजुरीनंतर याही पुलाचे काम सुरू होईल। सोलापूर पुणे महामार्गावर 6 पदरी करताना फार भूसंपादनाची गरज भासणार नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।